बीड जिल्ह्यात नेमकं चाललं आहे काय? कारण मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 4 ते 5 अशा घटना घडल्यात की नात्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 4 अल्पवयीन मुली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या आहेत. त्यांच्यावर त्यांच्याच नात्यातील असणाऱ्या काही लोकांकडून अत्याचार करण्यात आला. त्याच्यामध्ये त्या गर्भवती राहिल्या आहेत. 2 अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिला आहे, तर 2 अद्यापही बाळाला पोटामध्ये घेऊनच फिरत आहेत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. पोलीस यंत्रणा त्याचा तपासही करते आहे. नेमकं नात्याला झालं काय हेच जाणून घेण्यासाठी आपण बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, वकील असतील, डॉक्टर असतील, पत्रकार असतील यांच्याशी सुसंवाद साधून नेमकं हे रोखायचं कसं आणि समाजाला जागृत करायचं कसं याच माध्यमातून आपण खास आढावा घेणार आहोत. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा बसे बीड. एक म्हणजे ज्या कुमारी माता आपल्याकडं येत आहेत तर त्यामध्ये आपल्याला सेवा देणं हे आपलं कामच आहे आणि त्या दृष्टीनं त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आपण ॲडमिट करत असतो आणि योग्य ते उपचार आपण त्या ठिकाणी करत असतो. विषय असा आहे की कुमारी माता होण्याचं प्रमाण जर पाहिलं तर हे वाढत चाललं आहे. कारणे भरपूर असतील, म्हणजे शिक्षणाची उपलब्धता, पाल्यांना स्वातंत्र्य मिळणं, पालकांना भरपूर कामं असणं, इंटरनेटची उपलब्धता आणि सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळून जाते. आणि दुसरी गोष्ट, मुलांनाही आता पहिल्यासारखं म्हणजे सेक्सबाबत जी जनजागृती झालेली आहे तर त्यांना ॲनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत आणि इझिली ते मिळत आहेत. तर अशा गोष्टीमध्ये स्वैराचार वाढतो, अनैतिकता वाढते आणि त्यामध्ये जे काही नाते आहेत ते लोक विसरून जातात आणि अशा घटना घडू शकतात. तर ह्याच्यामध्ये एखादी कुमारी माता गर्भवती राहिली तर त्या गर्भवती राहण्यामागची कारणं जे आहेत ते काहीही जरी असली तरी ती गर्भवती माता ही वयात आलेली नसते. मानसिकदृष्ट्या ती एक छोटी मुलगीच असते. तिचे मनावर जे विचार असतात, मनामध्ये जे विचार असतात ते लहान मुलाचेच असतात आणि ही जी गर्भवती होण्याची प्रक्रिया ही बळजबरीनं तिच्यावर लादलेली असते किंवा योगायोगाने समागम या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये ती गर्भवती राहून जाते. मग ह्याच्यामध्ये मानसिक वाढ होत नाही, शारीरिक वाढ होत नाही आणि शारीरिक वाढ झालेली नसल्यामुळं होणारं जे अपत्य आहे त्याला उपचार मिळत नाही. ती उपचार घेण्याला कचरते. तिला वाटते की आता आपण जरी गर्भवती राहिलो, कोणत्या तोंडाने हॉस्पिटलमध्ये जावं, कोणत्या तोंडाने गोळ्या घ्यावं, कोणत्या तोंडाने पालकांना सांगावं, या सगळ्या गोष्टीमुळं ती लाजून उपचार घेत नाही आणि होणारं बाळ हे मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण वगैरे अशा गोष्टीनं ग्रस्त होतं आणि पुढं चालून वेगवेगळ्या आजारांनी त्या मुलाला म्हणजे त्रास होतो. किंवा ते मुलंही एखाद्या वेळेस कुठंतरी कोणत्या तरी सामाजिक संस्थेमध्ये दिलं जातं. अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे या खूप किचकट आणि खूप मनाला वेदना देणाऱ्या असतात आणि जी माता असते तिच्या मनाला तर ते अतिशय वेदनादायक असतं. कारण जो पुरुष असतो तो म्हणजे त्याचं काम करून मोकळा होतो, पण तिला ते 9 महिने पोटात घेऊन चालायचं असतं. जन्म दिल्यानंतर स्वतःजवळ ठेवायचं का सामाजिक संस्थेला द्यायचं, पुन्हा स्वतःजवळ ठेवलं तर समाजही नाव ठेवतो म्हणून ती कुठेतरी अशा ठिकाणी देऊन टाकते की तिला त्या गोष्टीचा विसर व्हावा. पण ह्या जीवनामध्ये घटना ज्या घडलेल्या असतात कुठेतरी मनावर आघात करून जातात आणि हे डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट आपण जर पाहिली तर नैतिकता. बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो की कोणतरी जवळचाच व्यक्ती असतो आणि त्याच्याकडून ती गर्भवती राहते आणि ह्यामध्ये मी आत्ताच सांगितलं की सोशल मीडियाची उपलब्धता, इंटरनेटची उपलब्धता आणि आजकाल पालकांना, आईवडिलांना दोघांनाही कामाला जावं लागतं. त्याच्यामुळं मुलं हे घरी एकटेच राहतात आणि त्या गोष्टीचा गैरफायदा हे नातेवाईक, कुणीतरी जवळचाच नातेवाईक घेत असतो. तर अशा याच्यामध्ये कोणावर विश्वास न ठेवणं
आणि आपल्या पाल्यांना आपण सांभाळणं ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. पूर्वीच्या काळी जी काही कुटुंब पद्धती होती त्या कुटुंब पद्धतीमध्ये मग ते काका असतील, बाबा असतील, वडील असतील, आई असेल, बाकी मावशी असतील, काकू असतील, सगळे असतील, ते घरदार एकदम जॉईंट असं असायचं. आणि त्यामध्ये सकाळी 5 वाजता उठून काय देवाचे कार्यक्रम वगैरे करून मुलांवर वेगवेगळे संस्कार घातले जायचे. ही संस्कार घालण्याची पद्धत आजकाल ही नष्ट होत चालली आहे. आणि आजकाल मुलांवर संस्कार कोणते पडत आहेत तर पाश्चिमात्य लोक आपलं अनुकरण करत आहेत आणि आपण त्यांचं अनुकरण करत आहोत. तर ह्या पद्धतीवर थोडासा आळा बसला पाहिजे. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार घातले पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, चांगले संस्कार असले पाहिजे. लग्नापर्यंत तुम्ही स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी व्यवस्थित जर केल्या तर हे प्रकार घडणार नाही असं मला वाटतं. खरं तर अंगावरती शहारे उमटणाऱ्या अशा घटना आहेत. जेव्हा एखाद्या महिलेला, एखाद्या मुलीला तिच्याच नातेवाईकाकडनं, मग तिचे वडील असो, काका असो, भाऊ असो किंवा नात्यातलं कोणीही असो, त्यांच्याकडनं तिच्यावरती अत्याचार होतो. अत्याचारापर्यंत आता ही घटना थांबलेल्या नाहीत, त्याही पुढे झालेल्या आहेत. कारण आता बीड जिल्ह्यामध्ये 2 ते 3 घटना अशा झालेल्या आहेत की त्याच पालकांकडनं त्या मुली गर्भवती झालेल्या आहेत. एवढंच नाही तर 2 मुलींनी बाळाला जन्म दिलेला आहे. मग त्यामध्ये अपंग मुली असो किंवा अजून कुठल्याही असो, म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. ते गुन्हे दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या मुलींना न्याय मिळतो की नाही हाही खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण आता पिंक पथक आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. मग जेव्हा पिंक पथक नव्हतं तेव्हा खऱ्या अर्थाने न्याय मिळत होता का पिंक पथक आलंय तेव्हा न्याय मिळतो हाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण आता मी जेव्हा वकिली क्षेत्रामध्ये काम करते तेव्हा मला असं आवर्जून जाणवत आहे की पिंक पथक आल्यापासून मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळायला अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण ज्यांच्याकडे पिंक पथक आहेत ते सरळ त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या सोबत असलेले, त्यांचे लागेबांधे असलेल्या वकिलांशी ते संलग्न होतात. 3-3 महिने आरोपींना कोर्टामध्ये हजर करत नाहीत, अटकपूर्व जामीन करण्याचा प्रयत्न करतात. त्या अटकपूर्व जामीन तिथं होत नाही. जेव्हा कोर्टात चार्जशीट दाखल होतं त्यावेळेस ते त्यामध्ये पुन्हा त्यांची जामीन करतात आणि चार्जशीट दाखल व्हायच्या आधी बरोबर ते आरोपी पोलिसांना मॅनेज होऊन ते सगळं जिथले तिथं सेटलमेंट करतात. मग अशी सगळी परिस्थिती असेल, पोस्को सारखा अतिशय गंभीर गुन्हा, ज्या गुन्ह्यामध्ये म्हणजे मृत्यूदंडाची, फाशीची, जन्मठेपेची किंवा जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल याच्यासाठी प्रशासन, याच्यासाठी घटना प्रयत्न करत असतात आणि ती अंमलात पण येते. त्या पद्धतीने बीड जिल्हा न्यायालय खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि जर त्यांच्यासमोर जर अशा प्रकारे मॅनेज झालेले मॅटर जात असतील तर मग त्यांना खऱ्या अर्थाने कसा न्याय मिळेल. आणि त्यातले त्यात असं ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या मुली आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांना त्या कायद्याची म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं किती गांभीर्य आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याची जनजागृती व्हायला पाहिजे, ते सगळी माहिती व्हायला पाहिजे, ही तिथपर्यंत माहितीच जात नाहीये. मग वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आता कमिटी आहेत, त्या कमिटीच्या अंतर्गत तिथं आरोपींना हजर केलं जातं, तिथं फिर्यादींची जबाब घेतल्या जातात. हे सगळं जरी होत असेल तर खऱ्या अर्थाने मुलींना न्याय का मिळत नाही. हे सगळे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये. एवढंच नाही तर 5वी ते 7वी, 7वी ते 10वी, 10वी ते 11वी ते 12वी ह्या जे वयोगट आहे या वयोगटातील मुलींना खऱ्या अर्थाने बाललैंगिक अत्याचार काय आहे आणि ते अत्याचार कशा प्रकारे होतात, त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळाला पाहिजे, त्याची कशा पद्धतीने जनजागृती केली पाहिजे, ही सगळी शासनाने, प्रशासनाने, पोलीस माध्यमांनी आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथपर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला पाहिजे. जर तो प्रयत्न सफल झाला, ती जनजागृती झाली आणि खऱ्या अर्थाने पोलिसांनी प्रॉपर स्टेटमेंट घेऊन, प्रॉपर चौकशी करून, प्रॉपर चार्जशीट दाखल करून कुणालाही मॅनेज न होता त्या आरोपीला खऱ्या अर्थाने शिक्षा देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हा कायदा जेवढा गंभीर आहे तेवढ्याच पद्धतीने त्याचं गांभीर्य आणि त्याची शिक्षा पण आहे. फक्त याला प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत घ्यावी लागल. तेव्हा मी माझ्या सगळ्या पोलीस प्रशासन बांधवांना आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व कायदेतज्ञांना प्रामाणिकपणे आणि कळकळीची विनंती करते की कारण आता बीड जिल्ह्यामध्ये भावनिकतेचा न्याय राहिलेला नाही. नात्याला नात्याचा कालिंबा फासण्याची ही प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ही जर थांबली नाही तर आमच्यासारख्या अनेक महिलांना रस्त्यावर यावं लागल आणि या माझ्या माता भगिनींना न्याय द्यावा लागल. तेव्हा मी आज प्रखरतेने सांगते की या सगळ्या 4
4 बालिका ज्या आहेत त्या 4 बालिकांना त्या न्याय मिळालाच पाहिजे. पण अशा कुठल्या बालिका पुन्हा त्या गुन्ह्यामध्ये अडकू नये यासाठी प्रशासनाने आणि आपल्या सर्वांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. नजीकच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत ना त्या अत्यंत घृणास्पद घटना आहेत, अंगाला शहारे आणणाऱ्या घटना आहेत. कारण पवित्र नात्याला जर जपलं तर अशा घटना झाल्याच नसत्या. या 4 घटनेचा आढावा घेतल्यानंतर अशी गोष्ट लक्षात येते की शेतच जणू कुंपणाने खाल्ले. ज्या व्यक्तीकडे, जवळच्या व्यक्तीकडे वयात आलेल्या मुली, गरीब लोक ठेवून संरक्षणाची अपेक्षा करून कामावर जातात, अशा मुलीवरती अतिशय जवळच्या नात्यातल्या लोकांनी अत्याचार करून मुलींचा बळी दिलेला आहे. म्हणजे मुलींना प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि पुढच्या उपचारासाठी ह्या मुली आमच्याकडे स्वतःहून किंवा पोलीस कर्मी दवाखान्यात येतात आणि मग त्यांचं बाळंतपण होतं. अशा 2 मुलांना जन्म दिलेला आहे. खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे हा. कारण एकीकडे म्हणतो आपण खूप मोठं महिलांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, महिलांना एम्पॉवरमेंट झालेली आहे, पण दुसरीकडे जर बघितलं तर महिलांचं किंवा लहान मुलींचं शोषण का होतंय? का लोक स्वतःच्या जवळच्या पवित्र नात्याला विसरतात आणि का त्यांच्या भूमिका बदलत जातात आणि का त्यांच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती संचार होते आणि मुलींच्यावरती अत्याचार, अन्याय केला जातो? ह्या अन्यायाला वाचा का फुटत नाही? आणि महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला अनेक कायदे जरी तयार झालेले असले तरी रात्र झाली की काळ्या पडद्याच्या मागं कृष्ण कृत्य घडत आहेत. याच्यावरती नक्कीच याच्यावरती बंधन झालं पाहिजे. ह्या गोष्टी उजेडात आल्या पाहिजे, वेळीच बोलल्या पाहिजे, मुली वाचल्या पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे, मुली बोलल्या पाहिजे, मुलींना सन्मान मिळाला पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे. आणि या जवळच्या काळातच बीड जिल्ह्यात ह्या 4 घटना अतिशय आपल्या जिल्ह्याला काळीमा फासणाऱ्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत आणि नात्याला तर नक्कीच खूप मोठा कलंक लागतोय. याच्यावर कुठं तर अंकुश झाला पाहिजे आणि मुलींना न्याय मिळाला पाहिजे एवढं मी व्यक्त करते. अतिशय घृणास्पद ह्या घटना थांबल्या पाहिजे. आज कसं झालंय की सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण थोडं बिघडत चाललंय. पूर्वी एक कुटुंब पद्धत होती आणि त्या कुटुंब पद्धतीमध्ये एक वेगळं पण होतं, एक संस्कार होते. पण आज सोशल मीडियामुळं म्हणा किंवा तंत्रज्ञानामुळं की कुटुंब पद्धती ही विस्कळीत होत आहे आणि लोकांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि हे कुटुंबातीलच महिलेवर किंवा मुलीवर जे अत्याचार करतात ते जवळपास शक्यतो व्यसन करणारेच लोक आहेत असं निष्कर्ष समोर सुद्धा आलेला आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाबद्दल एक आत्मीयता निर्माण केली पाहिजे आणि शासन प्रशासन स्तरावर सुद्धा याबाबत जनजागृती करण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे. उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यसेवा अभ्यासिका शाखा क्रमांक 1 SP ऑफिस समोर SBI कॉम्प्लेक्स बीड, शाखा क्रमांक 2 घुमरे हॉस्पिटलचा वरचा मजला बीड, शाखा क्रमांक 3 कपिल मुनी मंदिराजवळ अंकुशनगर बीड. या तिन्ही अभ्यासिका आपल्यासाठी सुसज्ज स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनी प्रवेश करावा आणि अभ्यास करून आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करावं. धन्यवाद.